रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं करून जो पक्ष रुजवला वाढवला आणि ज्या पक्षाचं AB फॉर्म स्वतःच्या सहीने उद्धव साहेबांनी काही लोकांना दिला आणि त्यांना निवडून आणलं, असे 40 लोक जून 2022ला वाया सुरत गुवाहाटीला निघून गेले. ठाकरे शांत होते, स्थितप्रज्ञ होते. सोबत असणाऱ्यांपैकी काही लोकांनी हातात दांडा घेऊन वाया सुरत गुवाहाटीला परत येणाऱ्या लोकांची वाट बघायचं ठरवलं. काही लोक आपले आई बाप इमान यांचं दाखला देत भर सभेमध्ये धाय मोकलून रडत होते, विशेषतः परभणी हिंगोली साईडचे. ठाकरे शांत होते. संख्येचा जेव्हा पेच निर्माण झाला तेव्हा ठाकरेंनी कुठलीही खळखळ न करता शांतपणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ते पायऱ्या उतरले. अजून काही लोक तिकडे निघून गेले, जे मंत्री सोबत थांबलेले होते किंवा जे हातात दांडा घेऊन होते, ते पुन्हा त्यांच्या दांड्याला शिंदेंचा झेंडा लावून त्यांच्यासोबत निघून गेले. ठाकरे शांतच होते. 17 फेब्रुवारी 2023ला पक्ष आणि चिन्ह शिंदेंचं आहे असा अत्यंत पक्षपाती निकाल निवडणूक आयोगाने दिला. ठाकरे शांत होते. ठाकरे काहीच बोलत नव्हते. एका नव्या कुळ्या चिन्हासह आपल्याला नव्याने पुन्हा उभं राहायचे असं म्हणत, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणत, मशाल या चिन्हाला ब्रँडिंग करण्यामध्ये अवघी शिवसेना एकवटून त्वेषाने लढायला सुरू झाले. आमचे नेते सन्माननीय अनिल भाऊ हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या कामकाज आणि संसदीय कामकाज या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करत होते. त्याच वेळेला सन्माननीय संजय राऊत साहेब तुरुंगात गेलेले होते. आदित्य दादा झपाटल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत होते. इकडे माझ्या महाप्रबोधनाच्या सभा चालू होत्या. प्रत्येक शिवसैनिक आपल्या परीनं काम करत होता. गावखेड्यातला शिवसैनिक प्रतिज्ञापत्र एकत्रित करण्यामध्ये अगदी तल्लीन होऊन काम करत होता की कधीतरी हे प्रतिज्ञापत्र कोर्टाच्या समोर येतील आणि शिवसेनेवर, आम्ही या शिवसेनेसाठी काय केलंय हे कधीतरी चर्चेला येईल, यासाठी तीही माणसं काम करत होती. प्रत्येक जण आपापल्या परीने काम करायला लागलेला. बघता बघता लोकसभा आली. लोकसभेमध्ये 9 खासदार एका नव्या कोऱ्या चिन्हासह निवडून आणले गेले. मग विधानसभा आली. या दरम्यान पुन्हा काही लोक निघून गेले, ज्यांना वाटत होतं की नाही आपण नाही निवडून आलो तर. मग 20 आमदार निवडून आले. 20 आमदाराच्या बळावर कदाचित आपल्याला विधान परिषद मिळणार नाही असं ज्यांना ज्यांना वाटलं आणि कर्तृत्व नसताना ज्यांना विधान परिषदा मिळाल्या अशाही काही बायका मग पुन्हा तिकडे निघून गेल्या. ठाकरे शांत, ठाकरे स्थितप्रज्ञ. ज्या ठाकरेंनी एवढं दिलं त्यांच्यावर उलटून पडत काहींनी तिथे जाऊनही पुन्हा गप्प बसून त्यांना बसवलं नाही, तर तिथे जाऊन आपण कसे शिंदेंना लॉयल आहोत हे सांगण्यासाठी गोरेबाईंसारख्या बायका निव्वळ आपल्या मनाचा काळाकुट्ट अंधार दाखवण्यामध्ये व्यस्त होत्या. ठाकरे शांतच होते. आता ही लढाई इथपर्यंत आली. युक्तिवाद सुरू झाला आणि युक्तिवादामध्ये आज आमच्याकडचे वकील असणारे कपिल सिब्बलजी म्हणाले की एक तर चिन्ह आम्हाला द्या किंवा चिन्ह गोठवा. चिन्ह गोठवा म्हणण्यापाठीमागे भूमिका काय आहे तर एकतर आम्ही नव्या कोऱ्या चिन्हाचं आता ब्रँडिंग केलेलं आहे आणि जर पक्ष आमचा आहे, सगळ्या बाजूने कागदपत्र आमची आहेत, आम्ही मांडलेली प्रत्येक बाजू खरी आहे, स्वायत्त यंत्रणांनी आमच्यासोबत पक्षपातीपणा केलेला आहे, हा पक्ष दुसऱ्याला देण्यासाठीचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ऑनरेबल कोर्टाच्या पुढे येत आहेत, अगदी त्याच वेळेला शिंदे गटाचे योगेश कदम सांगताहेत की तुम्ही पराजय मान्य केलाय का? नाही योगेशजी, आम्ही जर पराजय मान्य केला असता तर कदाचित आम्ही लोकसभा निवडणुकांना सामोरे गेलो नसतो, विधानसभेला सामोरे गेलो नसतो. अहो पराजय कोणी स्वीकारला ते तुम्हीच बघा ना. ज्यांना निवडणुका आपण जिंकूच शकू अशी सुतराम शक्यता वाटली नाही त्यांनी, म्हणजे पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर सुद्धा ज्यांना खासदारांची संख्या वाढवता आली नाही त्यांनी ठाकरेंचा रेडीमेड माल उचलण्याचा प्रयत्न केला. पराभव कोणी स्वीकारला हे तुमच्या लक्षात आलं असेल. या सगळ्यांमध्ये ठाकरे अजूनही शांत आहेत, स्थितप्रज्ञ आहेत. अनेक लोकांना सत्तेची वाट फार सोपी वाटली आणि त्यांनी फार चटकन ती वाट निवडली. संघर्षाच्या वाटेवर अजूनही आमच्यासारखे काही वेडे प्रवासी लढत आहेत आणि आम्ही लढत राहू. पण या सगळ्यांमध्ये ठाकरे लढू शकले स्तब्धपणे, शांतपणे, आदळापट न करता किंवा आगपाखड न करता संघटन बांधणीमध्ये आम्ही व्यस्त राहिलो
आम्ही जाहिरातबाजी केली नाही, आम्ही कॉल रेकॉर्डिंग वाजवल्या नाही, आम्ही कुणाला तरी फोन कॉलवर मदत करताना सांगताना त्याचे व्हिडिओज PR कंपनीकडून इकडे तिकडे फिरवले नाही. आणि आत्ता जेव्हा वाटतंय की हा निकाल आपल्या बाजूने लागेल, अर्थात तो निकाल आमच्या बाजूने लागेल का? कारण एकतर या निकालासाठी तारीख पे तारीख इतक्या तारखा या लोकांनी टाकलेल्या आहेत. मला वाटतं राम मंदिर बाबरी मस्जिदच्या केसनंतर सगळ्यात बहुप्रतीक्षित केस जर कुठली असेल तर ती शिवसेनेच्या पक्षाची केस आहे. आणि या पक्षाचा निकाल द्यायला कदाचित न्यायाधीश कचरत आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण होतोय. कारण आत्तापर्यंत याचा निकाल किंवा याची सुनावणी घेण्यासाठीही बऱ्याचदा तयारी दाखवली गेली नाही आणि त्यात कित्येक न्यायाधीशांच्या निवृत्ती सुद्धा होऊन गेल्या. आता आम्ही न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडनं अजून एक अपेक्षा करतोय. आम्ही प्रामाणिकपणे आमचा युक्तिवाद मांडलेला आहे आणि होय, आम्ही शांत आहोत, आम्ही स्थितप्रज्ञ आहोत. याचा आम्ही उन्माद दाखवत नाही आहोत आणि आम्ही खचूनही गेलेलो नाही. कारण आम्हाला एक गोष्ट नक्की कळते, सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं हो सकता. आम्ही लढत राहू, निकाल काहीही लागला तरी. कारण निकाल लागल्यावर सोबत राहणं हे सोपं असेल, पण निकाल काय लागणार आहे हे माहीत नाही. तरीसुद्धा मी आज सांगते की निकाल काहीही लागो, आम्ही आहोत, आम्ही असू, आम्ही लढत राहू. आणि होय, हा मार्ग अत्यंत काटेरी आणि अत्यंत आव्हानात्मक आहे. आमच्यातल्या अनेक जणांवर केसेस टाकल्या गेल्या, माझ्यावर केसेस झाल्या, राऊत साहेबांवर केसेस होत आहेत, वैभवदादांना रोज ईडीचे समन्स येत आहेत, तिकडे राजन विचारेंना वेगळा त्रास चालू आहे, भास्करदादांना परेशान केलं जातं आहे. तरीही ही सगळी माणसं ताकदीनं उभी आहेत. कारण आम्ही ठरवले की संघर्षाचे साक्षीदार व्हायचं. उभ्या महाराष्ट्राला विनंती असेल, तुम्ही सगळेजण अर्थात आमच्यासोबत आहात हा लढा लढण्यासाठी.